तर मैदानामध्ये जातोय धनुबाई काशीद क्रिकेट क्लब नेवासा बुद्रुक विरुद्ध निरंजन शनी शिंगणापूर असा होणारा सामना. तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निरंजन शनी शिंगणापूर या संघाने घेतलेली. आपल्या फलंदाजांवर दाखवलेला विश्वास संघनायकाने. अक्षय ढेकळे तुमच्या सगळ्या लखन मामा. तर पुढचा चेंडू विकी समोर असेल तो लखन मामा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आता मात्र काहीची सुरेख षटकाची सुरुवात विकी कोकणे संघाचा एक प्रमुख गोलंदाज एक अष्टपैलू. पुन्हा एकदा लेफ्टच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा मिळू शकतात. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका धावेवर समाधान. तर धावसंख्या झाली ती 2 धावा. पहिल्या षटकाचा मैदानामध्ये खेळ सुरू. अतिशय सुरेख धारदार गोलंदाजीची सुरुवात विकी कोकणे यांच्याकडून. समोर असेल विनोद वालेकर एक धडाकेबाज फलंदाज. आता मात्र सुरेख कव्हर ड्राईव्ह. 1 बाउन्स चौकार. यांचं पण या ठिकाणी आगमन. पुढचा चेंडू अतिशय सुरेख एक धाव. तर धावसंख्या झाली ती 6 धावा. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाखेर 6 धावा. अतिशय सुरेख षटक.
सुरुवात. बघूया पुढचा चेंडू. अतिशय समोर मारलेला फटका. बघूया पुन्हा एकदा एक धाव. 12 धावा धाव फलकावर. आता स्ट्रायकर असेल ते लखन मामा. पुन्हा एकदा ऑस्ट्रमच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि चौकार. तर धावसंख्या झाली ती 16 धावा. चेंडू चेंडू हवेत. यष्टी रक्षक. आता मात्र सुट्टी नाही आणि तर विनोद वालेकर यांच्यासाठी आलेलं पारितोषिक प्रति षटकार 500 रुपये. सरपंच ज्ञानाभाऊ बोरुडे रामडो. तर नवीन आलेला फलंदाज राहुल साबळे आणि स्वतः धनुबाई क्रिकेट क्लब मध्ये आज सरपंच अंकुश भाऊ बंदिवान हे सुद्धा क्षेत्ररक्षण करताना. तर वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहे तो विकी कोकणे. धावसंख्या किती झाली? 2 षटकाखेर 20 धावा धाव पालकावर. निलंजन शनी शिंगणापूर. बघूया विकी. समोर असेल तो विनोद. अतिशय समोर मारलेला फटका सुरेख. त्याच शैलीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. बघूया पुढचा चेंडू. समोर विनोद. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. फलंदाज काहीसा समजू शकलेला नाही हा चेंडू आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिले षटक अतिशय उत्कृष्टरित्या टाकलं गेलं होतं आणि त्याच
दिशेने दुसरं षटक विकी कोकणे यांचं. दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम गोलंदाजांनी आतापर्यंत केलेलं आहे. पप्पू आणि बंटी. यो बंटी आणि तो पप्पू. आता बघू आलेला नवीन पप्पू खाली असलेला बंटी. तर नाणेफेकीसाठी यायचंय शिवेक्ता नेवासा संघ आणि छत्रपती क्रिकेट क्लब नेवासा. तर गोलंदाज असेल तो तुषार जायगुडे, समोर असेल तो पप्पू. बघूया क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण स्वतः सरपंच अंकुश भाऊ बंदिवान यांचे अतिशय उत्कृष्ट आणि चपळ क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. तर बघूया स्ट्राईकला असेल तो पप्पू. यावेळी निर्धाव चेंडू असेल. तर धावसंख्या झाली मित्रांनो 45 धावा. पाचव्या षटकाचा मैदानामध्ये खेळ चालू असताना 45 धावा धावफलकावर. बघूया पुढचा चेंडू. यावेळी सुरेख अतिशय सुरेख फटका क्षेत्ररक्षक वन बाउंड चौकार. तर नाना जायगुडे यांच्याकडून नॉन स्ट्राईकला असेल तो पप्पू. 49 धावा धावफलकावर 5 षटका अखेर. पुढचा चेंडू. चेंडू हवेत. बघूया क्षेत्ररक्षक आणि झेलबाद स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये सिद्धू सुरेख झेल घेताना. आणि नवीन आलेला फलंदाज सोनू साबळे. बरोबर आहे का. दुसरा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि गचा क्षेत्ररक्षण आणि सुरेख असा झेल सोडलेला. तर या झेललाही नाना जायगुडे यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक. बघूया पुढचा चेंडू. बंटे काहीचा वेगळा फटका क्षेत्ररक्षक धनुभाई काशीद बीट आणि चौकार. स्कोर 55 धावा. धनुभाऊ काशी त्यांना उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केल्याबद्दल 201 रुपयाचं पारितोषिक आकाश भाऊ कडू. पुढचा चेंडू. फलंदाज निर्धाव चेंडू
तर धाव फलकावर 55 धावा. तर नाणेफेकीसाठी यायचं शिवव्यक्त संघ आणि छत्रपती क्रिकेट क्लब. पुढचा चेंडू सुरेख. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आणि धक्का. बंटी झालाय तो बाद. संपर्क साधा. नवीन आलेला फलंदाज बापू. बापू समोर असेल तो सोनू. बघूया एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आत्महत्या. सोनू साबळे यांची आत्महत्या. तर धावसंख्या झाली ती 57 धावा. विजयासाठी धनुबाई क्रिकेट क्लब यांच्यासाठी असेल 58 धावांचं लक्ष मैदानामध्ये. निरंजन बोडाळे, गणेश भाऊचिंदे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. यानंतर होणारा सामना शिवव्यक्त क्रिकेट क्लब आणि छत्रपती क्रिकेट क्लब. दोन्ही नेवाशातील संघ. गावागावात भांडणं, घराघरात भांडणं. तर फलंदाज फलंदाज पाठवायचे. फलंदाज तर आघाडीचे दोन फलंदाज. सलामी जोडी मैदानामध्ये असेल पप्पू डावले आणि विकी कोकणे.
58 धावा. तर गोलंदाजी मार्कवर असेल तो गोलंदाज विनोद वालेकर. पुढवले राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना विनोद. पहिला चेंडू. ओहो यावेळी काहीच समजू शकलेलं नाही पप्पू डावले आणि एक अतिशय चोरटी धाव. धावांचा श्रीगणेश होतोय. पहिली सिंगल. आमचे मित्र रामडो गावचे सरपंच ज्ञानाभाऊ बोरुडे यांनी जे पारितोषिक लावलेलं आहे ते मॅच संपल्यानंतर विनोद वालेकर यांनी घेऊन जायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन. तर बघूया समोर लेफ्ट हँडेड फलंदाज असेल विकी कोकणे. यावेळी सुरेख फटका. वन बाउन्स चौकार. आमचे मित्र मुन्नाबाई शेख आणि प्रमोद भाऊ चक्रनारायण यांचं पण या ठिकाणी आगमन. धन्यवाद. हेच अपेक्षा होती तुम्ही यावा आणि आम्हाला असं म्हणावं. तर बघूया पुढचा चेंडू. समोर असेल तो विकी. ओहो यावेळी निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू. एक चौकारानंतर केलेला सुरेख कमबॅक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चेंडू. चौकार. दिलेली आहे. पुढचा चेंडू. यावेळी बिग हिट केलाय चेंडू. चेंडू आकाशात आणि वन बाउंड चौकार. यांचं पण अभिनंदन. तर नवीन गोलंदाज असेल ऋषी. ओव्हर द विकेटचा मारा करताना ऋषी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक. समोर असेल तो पप्पू डावले. बुमरा स्टाईल आणि पहिला चेंडू. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजाची सुरुवात. पप्पू डावले काहीसे शांत अजूनही. 58 धावांचा पाठलाग करताना मैदानामध्ये दोन्ही सलामीचे फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू. अजूनही पप्पू डावले काहीसे शांत. हवेत गोळीबार. सुट्टा खेळ. पुढचा चेंडू. यावेळी अतिशय सुरेख फटका. कलात्मक फटकेबाजी.
आणि चौकार. अतिशय बुमरा सारखा गोलंदाज. चेंडू केलाय बिग हिट आणि बुमराचं केलंय स्वागत षटकारांनी. फारशा काळानंतर आलेला एक बिग हिट पप्पू डवले यांच्या बॅट मधून आलेला षटकार. तर धावसंख्या झाली मित्रांनो 23 धावा. फार काळापासून शांत असलेला पप्पू डवले फलंदाज आता मात्र काहीसा तुटून पडतोय तो ऋषी या गोलंदाजावर. एक चौकार आणि एक षटकार. या चेंडूवर जर पप्पू डवले यांनी षटकार मारला तर पप्पू गायकवाड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया पुढचा चेंडू 101 रुपयांसाठी. ओ अगदी समोर मारलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आजार. विनोद वालेकर सुंदर क्षेत्ररक्षण. षटक समाप्तीचा इशारा पंच शेरखान भाई यांचा. तर दोन षटकाखेर 24 धावा धावबालकावर. मॅचचे जे ट्रॉफी आहे ते आपल्याला जीबी मसाले श्रीकांत बर्वे यांच्या मार्फत मिळालेले. न्यूट्रिस फूड्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि या सामन्यासाठी चेंडू सौजन्य किशोर पाटाळे जगदंबा स्पोर्ट्स क्लब नेवासा. तर आत्ताच आगमन झालेले सर्वांचे लाडके मामा चंचू मामा बंटी वाघ आणि चंचू मामा वाघ एका स्टेजवर असतील. तर सोनू साबळे नवीन गोलंदाज असेल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक. चोवीस धावा 2 षटकाखेर तिसरं षटक सोनू साबळे. खराब चेंडूने सुरुवात. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 25 धावा. पुढचा चेंडू समोर पप्पू डवले. यावेळी लेफ्ट मारलेला फटका. एका धावेवर समाधान पप्पू डवले. आपल्या शरीराचा काहीसा बचाव करताना काहीशा भागाचा बचाव करताना पप्पू डवले यांनी जर षटकार मारला तर चंचू मामा यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 21 रुपये सॉरी. तर तर पुढचा चेंडू सोनू साबळे समोर असेल विकी. चेंडू हवेत. चेंडू पडणारे नो मॅन्स लँड या भागात अर्थात क्षेत्ररक्षक नसलेला भाग. तर 28 धावा धाव बालकावर. तिसऱ्या षटकाच्या मैदानामध्ये खेळ सुरू. 58 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. 2 घातक सलामीवीर. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा एक जबरदस्त फाटका. बघूया किती धावा. एका धावेवर समाधान. 29 धावा धावपालकावर.
धनुबाई क्रिकेट क्लब नेवासा बुद्रुक तरुणांच्या काळातील तावीत. तर पुढचा चेंडू समोर असेल तो पप्पू गायकवाड, पप्पू डवले सॉरी, हळुवार अतिशय स्लोअर चेंडू, समजू नाही शकले पप्पू डवले. कोणती धाव नाही. अतिशय सुरेख गोलंदाज. दोन बॉल राहिले, दोन. वारंवार आपल्या प्रत्येक चेंडूत बदल करताना सुनू साबळे. पुढचा चेंडू यावेळी पुढचा चेंडू, आता मात्र घरपोच समाचार आणि षटकारापासून ₹150 मानकरी. आता जर सिक्स मारला तर निरंजन भोडाळे यांच्याकडून ₹100. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि निर्धाव चेंडू. तर षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाके 35 धावा. अठरा चेंडू 23 धावा. तर गोलंदाज असेल तो पप्पू, मगाशी बॅटिंगला आलेला पप्पू. तर नवीन फलंदाज, आपलं नवीन फलंदाज म्हणतो, नवीन गोलंदाज पप्पू. समोर असेल तो विकी कोकणे. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय आपल्या षटकाची. 17 चेंडू आणि 23 धावांची गरज धनुबाई क्रिकेट क्लब संघाला. पुढचा चेंडू, ओ यावेळी चेंडू हवे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि सोडलेला झेल आणि 2 धावा पूर्ण. एक सोपा झेल, चेंडू निसटलाय मित्रांनो. याच्यानंतर शिवेक्ता आणि बघूया आणि चौकार. सलामीची जोडी मैदानामध्ये अतिशय सुरेख खेळ करताना दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू, ओ यावेळी हलकीशी अपील, उत्साह जादा आणि आत्मविश्वास कमी. बघूया पुढचा चेंडू, समोर विकी कोकणे. यावेळी पुन्हा एकदा मारलेला फटका, समोरासमोर फटका. एक धाव. आणि आता स्ट्राईकवर असेल तो सर्वांचा लाडका फलंदाज पप्पू डवले. ओ यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. तर 4
तर 12 चेंडू आणि 16 धावा. तर विनोद वालेकर फुलटॉस चेंडू. एक चोरटी धाव पूर्ण. 11 चेंडू आणि 15 धावा. आता जर पप्पू डवले यांनी पुन्हा एकदा षटकार मारला. पप्पू गायकवाड. बघूया स्ट्राईकवर असेल तो पप्पू. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूनी मात्र चकवा दिलाय क्षेत्ररक्षणाला. अतिशय सहजरित्या 2 धावा पूर्ण दोन्ही फलंदाजांच्या. तर धावसंख्या झाली 45 धावा. विनोद 5वं षटक. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक. पुन्हा एकदा सुरेख एक धाव. धावसंख्या झाली 46. अतिशय सावध पवित्र घेत दोन्ही फलंदाज. धनुबाई क्रिकेट क्लब संघाचे दोन्ही प्रमुख खेळाडू. बारा धावा. बॅटिंग घेतली का? तर फलंदाजी आपल्या फलंदाजांवर दाखवलेला विश्वास. पुढचा चेंडू विनोद. पुन्हा एकदा मारलेला फटका. बघूया किती धावा. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आत्महत्या. तर नवीन आलेला फलंदाज संघ नायक संघ मालक. पहिल्या चेंडूवर जर 6 मारला षटकार मारला तर ज्ञानाभाऊ बोर्डे यांच्याकडून 1100 रुपये आणि निरंजन भाऊ डाळे यांच्याकडून 1001 रुपये. तब्बल 2100 रुपयासाठी षटकार असेल. बघूया पुढचा चेंडू विकी. चेंडू निर्धाव असेल मित्रांनो. तर 47 धावा धाव बालकावर. तर धनुभाई यांच्यासाठी 2100 रुपयांचं पारितोषिक एका षटकाराला. बघूया पुढचा चेंडू विनोद. समोर असेल तो विकी. त्रिफळाचीत फलंदाज बाद. चेंडू आणि 11 धावा. 47 झाले 47. तुमची 57 झालेली आहे ना 58 करायचे. 6 बॉल 11. कंपल्सरीचे ते बी सांग. अरे ते धनुभाई 2 बॉल मध्ये संपिणार आहे. धनुभाई संपिणार. षटकार धनुभाई.
सॉरी ऋषी. तर 6वं षटक संघासाठी. वैयक्तिक दुसरं. अखेरचं षटक. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. बघूया 2100 रुपयासाठी षटकार असेल. धनुबाई एक धारदार फलंदाज. बुमराने केलाय गुमरा. तर फलंदाज बाद झाला मित्रांनो. स्वतः संघनायक धनुभाऊ. नवीन आलेला फलंदाज तुषार जायगुडे. 5 चेंडू 11 धावा. 11 धावा आणि 5 चेंडू. बघूया विजय कोणाचा. गोल्डन चान्स होता धनुबाईसाठी पण त्यांनी गमावलेला आहे. काही हरकत नाही. पुढच्या सामन्यातही पारितोषिक चालू असेल. कंटिन्यू पारितोषिक त्याच्यासाठी. तर पहिल्या चेंडूवर त्रिपाळी जित केलाय संघनायकाला. बघूया दुसरा चेंडू. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. उलटा चेंडू. एकच धाव. तर किती बॉल? 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता मित्रांनो. चेंडू निर्धाव असेल. 3 चेंडू आणि 10 धावा. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठोपाठ निर्धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे मित्रांनो. आता जर षटकार मारला तर नाना जायगुडे यांच्याकडून 151 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळी बॅटची एज आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. आता मात्र निसटता विजय शनेश्वर संघाचा. 1 चेंडू आणि 10 धावा. चेंडू केला बिग हिट. चौकार आणि षटक समाप्तीचा इशारा. मॅन ऑफ द मॅच विनोद वालेकर. 1100 रुपयांचे मानकरी.